नमस्कार मित्रांनो, न्यूज 20 इंदापूर या आपल्या हक्काच्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या न्यूज 20 इंदापूर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो, नुकतंच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुका अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या होत्या। एक ऐतिहासिक निवडणुका होत्या, कारण दोन पक्ष, महाराष्ट्रातील मोठे दोन पक्ष फुटलेले होते, त्या पक्षांमध्ये बंड झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, शिवसेना, काँग्रेस या पक्षांनी घवघवीत असं यश संपादन केलं। 31 जागा त्यांच्या निवडून आल्या। अपक्ष सांगलीचे विशाल पाटील धरून 31 जागा त्यांच्या निवडून आल्या आणि या निवडणूक झाल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपलेल्या आहेत। विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि अशाच परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार, अर्थातच शरद पवार साहेबांनी आणि त्यांच्या पक्षाने एक निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 20 तरुणांना किंवा त्यापेक्षा जास्त, 20 तर कन्फर्म आहेतच मित्रांनो, पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठेतरी नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे, नवीन नेतृत्व उभं राहिलं पाहिजे। यासाठी 20 तरुणांना संधी दिली जाणार आहे। याच अनुषंगाने आपल्याला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, की 1980 साली ज्यावेळेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या 60 जागा निवडून आल्या होत्या आणि शरदचंद्रजी पवार साहेब लंडनला, परदेशात काही कामानिमित्त गेले होते आणि इकडे पाठीमागे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आमदारांना सत्तेची प्रलोभन दावून त्यांचा पक्ष फोडला गेला। त्यांचे आमदार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांची आमदारांची संख्या फक्त 6, या 6 आमदार त्यांच्या सोबत राहिले। मग ते परदेशाहून ज्यावेळेस माघारी आले त्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये सर्व प्रकार आला, तर त्यांचं एक वाक्य होतं की गेलेल्या लोकांचा विचार करायचा नाही, येणाऱ्या आपल्या सोबत राहिलेल्या नवीन चेहऱ्यांना संधी देऊन त्यांचं नेतृत्व उभं करायचं। प्रस्थापितांच्या विरोधात त्यांच्या नवीन चेहऱ्यांना संधी देऊन त्यांचं नेतृत्व उभं करायचं। आणि अक्षरशः 1985च्या निवडणुकीमध्ये 6 आमदार असलेल्या पवार साहेबांच्या पक्षाचे पुन्हा एकदा 52 आमदार झाले, तर 6 आमदारांचा 7 आमदार करणारं एक रसायन म्हणजे शरद पवार साहेब आहेत। आणि म्हणूनच कुठेतरी त्यांना विश्वास आहे की येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याशिवाय कुठेतरी पर्याय नाही, नव नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये उभं केल्याशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून ज्यांना आपण सोबत घेतलं, ज्यांना आपण इतक्या दिवस सत्तेची फळं चाकायला दिली आणि आपल्या बरोबर राहून जे नेते मोठे झाले ते पवार साहेबांना सोडून गेलेले असताना त्यांच्या विरोधात नवीन नेतृत्व उभं करायचं काम पवार साहेबांनी हाती घेतलेलं आहे। आणि त्या नेत्यांना सुद्धा माहित आहे की पवार साहेब हे काय रसायन आहे आणि त्यांची एक जरी सभा आपल्या मतदारसंघामध्ये झाली तरी सुद्धा कुठेतरी निकालामध्ये बऱ्यापैकी फरक पडतो, हे गेलेल्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे आणि हे नाकारून चालणार नाही मित्रांनो। म्हणूनच पवार साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे आणि त्या चेहऱ्यांचं किंवा त्या मतदारसंघा निहाय आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा। अतिशय हा चांगल्या प्रकारचा व्हिडिओ आहे आपला आणि म्हणून आपण मतदारसंघानिहाय
त्या तरुण नेत्यांनी किंवा त्या पक्षातल्या नवीन नेतृत्वाने कशा प्रकारे आपल्या मतदारसंघामध्ये तयारी सुरू केलेली आहे याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती मतदारसंघ। या बारामती मतदारसंघाकडे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं मित्रांनो। आणि या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार साहेबांनी एक वेगळी जादू केली आणि सुप्रियाताई सुळे या 1.5 लाखापेक्षा म्हणजेच मागच्या वेळेसच्या मताधिक्यापेक्षा जास्त मतदान घेऊन विजयी झाल्या। आणि आता विधानसभेला देखील या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे की या विधानसभेमध्ये अजित पवारांच्या विरोधात कोण उभं राहणार। तर मित्रांनो, या मतदारसंघामध्ये युगेंद्र पवार यांना शरदचंद्र पवार साहेबांनी तयार केलेला आहे। युगेंद्र पवार येणारी बारामतीची निवडणूक लढवणार आहेत अशी आपल्याकडे माहिती आहे। युगेंद्र पवार यांनी सुप्रियाताईंच्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली होती। अतिशय सुसंस्कृत, अतिशय चांगल्या प्रकारचं नेतृत्व हे पवार साहेबांनी बारामतीमध्ये घडवण्याचं काम सुरू केलेलं आहे। आणि येणाऱ्या विधानसभेला युगेंद्र पवार यांनी तयारी लोकसभेच्या निवडणुकीपासूनच तयारी सुरू केलेली होती। त्यांनी आता जर आपण पाहिलं तर त्यांचं गाव भेट दौरे चालू झालेले आहेत। जनमानसामध्ये जाणे, प्रत्येकाची काम समजून घेणे, त्या कामाला आपल्याकडून कशी मदत होईल याची सर्व जबाबदारी युगेंद्र पवार घेत आहेत। आणि त्यांचे जनता दरबार किंवा त्यांचे जनसामान्यांचे प्रश्न निवारण करण्याची प्रक्रिया बारामतीमध्ये खूप दिवसापासून चालू आहे आणि त्याला नागरिकांकडून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो। तर युगेंद्र पवार हे येणाऱ्या विधानसभेमध्ये बारामतीमधून तयारी करत आहेत। आणि त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे इंदापूर। तर इंदापूर मतदारसंघामध्ये पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रवीण माने हे उभे राहणार आहेत। प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जगदाळे। आप्पासाहेब जगदाळे यांनी लोकसभेमध्ये खूप चांगलं काम केलं आणि आप्पासाहेबांचं वैयक्तिक एक त्यांना मानणारा इंदापूर तालुक्यामध्ये वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। तर आप्पासाहेब जगदाळे यांचं काम देखील त्या अनुषंगाने चालू झालेलं आहे। विधानसभेच्या तयारीचं काम आप्पासाहेबांकडून चालू झालेलं आहे। आप्पासाहेबांकडे लोकसभेमध्ये सर्वांना सोबत घेऊन त्यांनी एक व्यूहरचना आखून सुप्रियाताईंना इंदापूर तालुक्यातून 25,000पेक्षा जास्त मताचं मताधिक्य इंदापूर तालुक्यातून मिळवून दिलेलं आहे। आणि दुसरं नाव म्हणजे प्रवीण भैया माने। हे एक उभरतं नेतृत्व आहे इंदापूर तालुक्यातील। प्रवीण भैया माने यांना मानणारा देखील एक वेगळा वर्ग आहे। युवा वर्गामध्ये त्यांची क्रेज बघायला मिळत आहे। युवा वर्गामध्ये असू द्यात किंवा प्रत्येक गावोगावी त्यांना मानणारा एक वर्ग तयार झालेला आहे। आणि नुकताच त्यांनी सोनाईच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोफत विवाह सोहळा आयोजित केलेला आहे। इंदापूरमध्ये सोनाईच्या माध्यमातून प्रवीण भैया भरपूर मोठ्या प्रमाणात कामं त्यांची चालू असतात, त्याचा देखील त्यांना लाभ होणार आहे विधानसभेला। तर बघूया आपण कोणाला तिकीट मिळतं येणाऱ्या विधानसभेमध्ये। परंतु प्रवीण भैया माने किंवा आप्पासाहेब जगदाळे या दोघांचीही तयारी विधानसभेला चालू झालेली आहे। त्यामुळे इंदापूर विधानसभेमध्ये शरदचंद्र पवार साहेब हा बदल घडवून आणतील असं सर्वसामान्य जनतेकडून आम्हाला ऐकायला मिळतं आहे। त्यानंतरचा मतदारसंघ आहे माळशिरस। माळशिरस मध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे विद्यमान आमदार राम सातपुते आहेत। राम सातपुते हे मूळचे बीडचे आहेत आणि ते 2019च्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांच्या आधाराने भाजपच्या तिकिटावरती जिंकून आले। परंतु 2024 साली मोहिते पाटलांसोबत त्यांचं कुठेतरी फिसकटल्यामुळे
2024 मध्ये राम सातपुते यांना ही जागा जड जाण्याची शक्यता आहे आणि या माळशिरस विधानसभेमध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षातर्फे उत्तमराव जानकर हे तयारी करत आहेत। मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांचं वेळाभोपळ्याचं वैर विसरून 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोघेही एकत्र आले होते आणि या लोकसभेचा एकत्र येण्याचा पॅटर्न विधानसभेमध्ये देखील कायम राहणार आहे असा पुनरुच्चार वारंवार उत्तमराव जानकर यांच्याकडून सांगण्यात येत आहे आणि ते ठामपणे सांगतायत की माळशिरस मधून मी होणारा आमदार आहे आणि ते तुतारीच्या चिन्हावर लढणार आहेत असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे मित्रांनो पत्रकारांशी बोलताना। यानंतरचा मतदारसंघ आहे तासगाव कवठे महांकाळ। या ठिकाणी स्वर्गीय RR पाटलांचा हा मतदारसंघ आहे आणि विद्यमान आमदार या सुमनताई पाटील आहेत आणि त्यांचाच मुलगा स्वर्गीय RR पाटील साहेब यांचा मुलगा रोहित पाटील, रोहित दादा पाटील यांची या मतदारसंघातून खूप दिवसांपासून तयारी चालू झालेली आहे। झालेल्या नगरपंचायत निवडणुकामध्ये देखील त्यांनी घवघवीत विजय मिळवलेला आहे आणि अत्यंत सुसंस्कृत, शांत, संयमी आणि एक जनतेला ऍक्सेसेबल असा चेहरा आहे, जनतेला मान्य होणारा एक चेहरा आहे, तरुण चेहरा आणि तोच मोहरा पवार साहेबांनी देखील हेरलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये कवठे महांकाळ तासगाव या विधानसभे मतदारसंघातून रोहित दादा पाटील हे आपल्याला तुतारी या चिन्हावरती उभे राहताना दिसतील। नक्कीच मित्रांनो कुठेतरी नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची म्हणून हे सर्व नवीन चेहरे पवार साहेबांनी शोधून काढलेले आहेत आणि त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये ते तिकीट देणार आहेत। यानंतरचा मतदारसंघ आहे अकोले। या अकोले मतदारसंघामध्ये डॉक्टर किरण लहामटे हे विद्यमान आमदार आहेत आणि ज्यावेळेस शरद पवार साहेबांचा अकोलेला शेतकरी मेळावा झाला होता त्यावेळेस शरद पवार साहेबांनी 2024च्या विधानसभेचा उमेदवार त्या आपल्या भाषणातूनच जाहीर केला होता। अमित भांगेरे हे एक युवा नेतृत्व अकोले या विधानसभामध्ये प्रस्थापित झालेलं आहे आणि अतिशय चांगलं काम त्यांचं अकोले मतदारसंघामध्ये आहे। त्यांना एक वारसा आहे, सुसंस्कृत घराणं आहे आणि हेच शरद पवार साहेबांनी त्या अकोलेच्या शेतकरी मेळाव्यातून भांगेरे यांचं तिकीट जाहीर केलेलं आहे। यानंतरचा मतदारसंघ आहे मित्रांनो अशोक पवार। शिरूर मधून अशोक पवार हे विद्यमान आमदार आहेत आणि शिरूर मधून अशोक पवार यांनाच पुन्हा तिकीट हे शरद पवार साहेबांच्या पक्षातर्फे भेटणार आहे। गेलेल्या लोकसभेमध्ये अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं होतं अमोल कोल्हेंसाठी आणि अजितदादांनी देखील त्यांच्या विरोधात दंड थोपटले होते, परंतु तरी देखील त्यांनी आपलं सर्व कसबपणाला लावून डॉक्टर अमोल कोल्हे यांना विजयी मताधिक्य शिरूर या तालुक्यातून दिलेलं आहे। म्हणून शिरूर मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे यांना विजयी मताधिक्य देण्यामध्ये अशोक पवार यांचा मोठा वाटा आहे, म्हणून ते 2024च्या विधानसभेमध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षाचे उमेदवार आहेत। यानंतरचा मतदारसंघ आहे आंबेगाव। दिलीप वळसे पाटील हे या विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत। मित्रांनो दिलीप वळसे पाटील हे अतिशय विश्वासू असे सहकारी होते शरद पवार साहेबांचे। एवढेच नाही तर त्यांनी शरद पवार साहेबांचे PA म्हणून देखील काम केलं होतं बराच काळ। त्यांचे वडील देखील पवार साहेबांचे सहकारी होते, एक त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं। परंतु 2024 साली जे बंड झालं 2023 साली त्यामध्ये शरद पवार साहेबांची साथ सोडून दिलीप वळसे पाटील साहेब अजितदादांसोबत गेले आणि मग त्या ठिकाणी पवार साहेबांनी एक नवीन चेहरा नावारूपाला आणला, देवदत्त निकम। देवदत्त निकम मंडळी खूप चांगल्या प्रकारचं नेतृत्व आंबेगाव
तालुक्यामध्ये किंवा त्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये काम करताना दिसून येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देवदत्त निकम यांनी आंबेगाव मधून डॉक्टर अमोल कोल्हे यांना चांगलं मताधिक्य दिलं आणि त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली की आपणही विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार आहोत. म्हणून आंबेगाव मधून पवार साहेबांनी देवदत्त निकम यांना संधी द्यायचं ठरवलेलं आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे मित्रांनो खेड आळंदी. खेड आळंदीमध्ये दिलीप मोहिते पाटील हे विद्यमान आमदार आहेत आणि पवार साहेबांनी या ठिकाणी नुकताच प्रवेश केलेले अतुल देशमुख यांना उमेदवारी द्यायचं ठरवलेलं आहे. अतुल देशमुख हे देखील एक युवा चेहरा आहे. त्यांनी देखील त्यांचं काम चालू केलेलं आहे. गावभेट दौरे चालू केलेले आहेत. प्रत्येक जनमानसात मिसळण्याचं काम त्यांनी कुठलाही कार्यक्रम ते सोडत नाहीत. प्रत्येक कार्यक्रमात अशोक देशमुख आपल्याला दिसून येत आहेत. अतुल देशमुख प्रत्येक कार्यक्रमामध्ये खेड आळंदीच्या परिसरामध्ये फिरत आहेत आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला खेड आळंदीमधून अतुल देशमुख हे उमेदवार असणार आहेत पवार साहेबांच्या पक्षातर्फे. यानंतरचा मतदारसंघ आहे मित्रांनो करमाळा. करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे आहेत. संजय मामा शिंदे यांच्या विरोधामध्ये नारायण आबा पाटील हे तयारी करत आहेत. शरद पवार साहेबांच्या पक्षातर्फे नारायण आबा पाटील यांना तिकीट मिळणार आहे. मोहिते पाटील यांचे अतिशय जवळचे संबंध असणारे जिव्हाळ्याचे संबंध असणारे नारायण आबा पाटील हे गतवेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी थोड्या मताने पराभूत झाले होते आणि याचाच वचपा काढण्यासाठी नारायण आबा पाटील हे जय्यत तयारीनिशी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत मित्रांनो. आणि मोहिते पाटलांचं पवार साहेबांचं बळ त्यांच्या पाठीशी असणार आहे. म्हणून करमाळ्यामधून नारायण आबा पाटील हे आपल्याला निकाल फिरवताना दिसू शकतात मित्रांनो. यानंतरचा मतदारसंघ आहे पंढरपूर. पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधान दादा अवताडे. ज्यावेळेस भारतनाना भालके यांचं दुर्दैवी निधन झालं त्या पोटनिवडणुकीमध्ये समाधान अवताडे यांचा विजय झाला आणि त्या निवडणुकीच्या नंतर भगीरथ भालके यांनी BRS मध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर ज्यावेळेस तेलंगणामध्ये BRS सरकार हे मोठ्या मताधिक्याने पराभूत झालं आणि काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी आलं तेव्हा त्यांनी पवार साहेबांची भेट घेतली आणि पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी जनमानसात आपलं काम करण्यासाठी चालू केलं. पवार साहेबांनी त्यांना सिग्नल दिला असेल. मग पंढरपूर मधून दुसरे युवा नेते देखील आपली भविष्य आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत. अभिजित आबा पाटील साखर कारखानदारीतील एक मोठं नाव अभिजित पाटील. लोकसभेच्या वेळी त्यांना अडचण आली होती. ते सुरुवातीला शरद पवार साहेबांच्या उमेदवाराचं काम करत होते. नंतर ते भाजपमध्ये सक्रिय झाले आणि मग भगीरथ भालके यांनी शरद पवार साहेबांसोबत काम करण्याचं ठरवलं आणि प्रणिती शिंदे यांना मोठं मताधिक्य त्यांनी आपल्या मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातून मिळवून दिलेलं आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि पंढरपूर मंगळवेढा या भागामध्ये मोहिते पाटील या कुटुंबाचं देखील एक वर्चस्व आहे मित्रांनो. त्यांना मानणारा एक वर्ग आहे हे देखील विसरून चालणार नाही. म्हणून पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघातून शरद पवार साहेबांच्या पक्षातर्फे भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा कुठेतरी चालू आहे मित्रांनो. यानंतरचा मतदारसंघ आहे पारनेर. आपल्या सर्वांना माहीतच आहे पारनेरचे आमदार निलेश लंके. निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी नगर दक्षिणची निवडणूक लोकसभेची लढवली आणि ती एक जायंट किलर म्हणून महाराष्ट्रात नावारूपाला आले आणि ते विधानसभेला देखील गतवेळी मित्रांनो जायंट किलरच्या रूपाने आले होते. त्यांनी विजयराव आवटी यांचा पराभव केला
आणि विधानसभेला ते जिंकून आले आणि आपल्या विधानसभेला जिंकून आल्यानंतर त्यांनी अतिशय चांगलं असं काम केलं विधानसभा क्षेत्रामध्ये. मग त्यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. शरद पवार साहेबांच्या पक्षातर्फे त्यांनी लोकसभा लढवली. लोकसभेला चांगल्या मताधिक्याने डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. विखे पाटील हे घराणं प्रस्थापित घराणं होतं, पण एक सर्वसामान्य कार्यकर्त्याने निलेश लंके साहेबांनी त्यांना पराभूत करून महाराष्ट्रामध्ये आपलं नाव एक जायंट किलर म्हणून नावारूपाला उदयाला आलेलं हे नाव आहे. आणि त्यांच्याच पत्नी राणीताई लंके या येणाऱ्या विधानसभेमध्ये पारनेर मतदारसंघातून आपल्याला शरद पवार साहेबांच्या पक्षाकडून उभे राहताना मित्रांनो दिसून येणार आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे मोहोळ. मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने हे आहेत. आता सध्या मोहोळमध्ये अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न हा मोठा गंभीर झालेला असून त्यावरती विरोधक खूप मोठ्या प्रमाणात आपला आवाज उठवत आहेत आणि यशवंत माने यांच्या संदर्भात त्यांची नाराजी देखील आहे. यशवंत माने हे मूळचे इंदापूर तालुक्यातील आहेत आणि मोहोळ हा मतदारसंघ राखीव असल्या कारणाने यशवंत माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तिकीट देऊन ते निवडून आले होते. परंतु आता शरद पवार साहेबांसोबत ते नसल्यामुळे त्यांच्या विरोधात संजय क्षीरसागर हे शरद पवार साहेबांचे भाजपमधून आलेले, नुकताच त्यांनी प्रवेश केला आहे शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये आणि ते त्या ठिकाणी तयारी करत आहेत. मित्रांनो अतिशय चांगलं नेतृत्व आहे संजय क्षीरसागर यांचं आणि ते मोहोळ विधानसभेमध्ये आपली तयारी त्यांनी चालू केलेली आहे. काम अतिशय चांगल्या प्रकारे आहे त्यांचं मोहोळच्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये. बघूया आपण काय होतं ते. मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो की आपलं न्यूज 20 इंदापूर हे आपल्या हक्काचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच सत्य बातम्या आणि महाराष्ट्राच्या इंदापूरच्या सभोवतालच्या रोजच्या जीवनातील बातम्या आपल्याला पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. यानंतरचा मतदारसंघ आहे मित्रांनो भोसरी. भोसरीचे महेश लांडगे हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये अजित गव्हाणे यांनी नुकताच शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि अजित गव्हाणे एक तरुण नेतृत्व आहे. त्यांना मानणारा भोसरीच्या पिंपरी चिंचवडच्या भोसरीच्या सभोवताली युवक वर्ग आहे, मोठा वर्ग आहे त्यांना मानणारा आणि त्यांना विधानसभेचं तिकीट हे फायनल झालेलं आहे. मित्रांनो अजित गव्हाणे यांनी आपली तयारी देखील चालू केलेली आहे आणि महेश लांडगे हे देखील भाजपचे विद्यमान आमदार आहेत. हा भोसरीचा सामना चुरशीचा होणार आहे. मित्रांनो पवार साहेब कशा प्रकारे आपली खेळी करतायत हे बघण्याचं उत्सुकतेचं राहणार आहे. यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे दिंडोरी. दिंडोरी हा नरहरी झिरवळ यांचा मतदारसंघ आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांचा हा मतदारसंघ आहे. सध्या ते अजित पवार गटामध्ये आहेत परंतु ते संभ्रमावस्थेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. प्रसार माध्यमांमध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये त्यांचा एक ठाम असा निर्णय आपल्याला कुठलाही कळून येत नाही. परंतु त्यांचे जे पुत्र आहेत गोकुळ झिरवळ यांनी नुकतेच पत्रकारांना दिलेल्या बाईटमध्ये माझी जर छाती फाडली तर आदरणीय पवार साहेब तुम्हाला दिसतील असं एक मोठं वक्तव्य त्यांनी केलं होतं. म्हणून त्यांनी देखील आपल्या वडिलांच्या विरोधामध्ये विधानसभेला दंड थोपटणार असल्याचं जाहीरच केलेलं आहे आणि पवार साहेब देखील त्यांना पाठबळ देऊन दिंडोरी मधून गोकुळ झिरवळ हे निवडून येणार यासाठी पवार साहेब ताकदपणाला लावताना आपल्याला दिसून येणार आहे. मित्रांनो त्यानंतरचा मतदारसंघ आहे येवला. येवल्यातून छगन भुजबळ हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये भाजपमधून
शरद पवार गटामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या आणि विधानसभा लढवू इच्छिणाऱ्या अर्चना पवार नुकत्याच झालेल्या पवार साहेबांच्या कार्यक्रमाला त्या पवार साहेबांच्या व्यासपीठावरती उपस्थित होत्या. अर्चना पवार अतिशय एक महिला नेतृत्व आहे आणि चांगलं काम आहे त्यांचं येवला परिसरामध्ये. भाजपमध्ये होत्या त्या, परंतु कुठेतरी राष्ट्रवादी हा भाजप सोबत आल्यामुळे त्यांना भाजपमधून तिकीट मिळणार नाही हे जवळजवळ निश्चित असल्यामुळेच त्या शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करून आपलं नशीब आजमावणार आहेत आणि अतिशय चांगलं काम आहे त्यांचं. मित्रांनो लक्षामध्ये ठेवा, अर्चना पवार या सुसंस्कृत आणि चांगल्या महिला नेता आहेत. त्यांचं काम देखील चांगलं आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे कर्जत जामखेड. कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार आहेत रोहितदादा पवार. रोहितदादा पवार हे आदरणीय राम शिंदे यांचा पराभूत करून जॉईंट किलर म्हणून विधानसभेमध्ये त्यांनी एंट्री केली होती 2019च्या आणि पक्ष फुटल्यानंतर रोहितदादा पवार हा चेहरा, हे नेतृत्व महाराष्ट्रासमोर एक वेगळ्या पद्धतीने येते. मित्रांनो एक आक्रमक नेतृत्व करण्याची गुण ज्यांच्यामध्ये आहेत, हा चेहरा रोहितदादा महाराष्ट्राला दाखवत आहेत. अतिशय चांगलं काम रोहितदादांचं आहे आणि बारामती असो किंवा नगरच्या ज्या दोन्ही जागा, शिर्डी असेल किंवा नगर दक्षिण असेल, नगर दक्षिण मध्ये तर रोहितदादांचा स्वतःचा मतदारसंघ येत होता कर्जत जामखेड, त्या ठिकाणी देखील निलेश लंकेंना मताधिक्य मिळालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी रोहितदादांच्या सभा होत होत्या. रोहितदादा हे अत्यंत ऍक्टिव्हपणे आपला पक्ष आपल्या अडचणीच्या काळामध्ये आजोबांच्या सोबत खंबीरपणे उभे होते आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम लोकसभेला केलं आणि एक चांगला चेहरा महाराष्ट्रासमोर आज आलेला आहे. रोहितदादा यांचं काम अतिशय चांगलं आहे मित्रांनो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील रोहितदादा पवार हे नक्कीच विजयी होतील असं कर्जत जामखेडची जनता सांगत आहे. कुठेतरी त्यांची एक चर्चा आहे की रोहितदादाच आपल्याला पुन्हा हवा आहे आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी. विविध विकास कामे त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये घेऊन आलेले आहेत. MIDCच्या प्रश्नासाठी आपल्याला ते विधान भवनाच्या अधिवेशनाच्या काळामध्ये भांडताना दिसत होते, प्रश्न मार्गी लावताना दिसत होते आणि आपल्या मतदारसंघासाठी अधिकचा निधी कसा येईल हा देखील प्रयत्न करताना रोहितदादा आपल्याला दिसत होते. मित्रांनो तर येणाऱ्या विधानसभामध्ये रोहितदादा हे कर्जत जामखेडचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसू शकतात. यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे उदगीर. उदगीरचे विद्यमान आमदार संजय बनसोड हे राज्याचे मंत्री आहेत सध्या अजितदादा पवार साहेबांच्या गटामध्ये आणि नुकतंच भाजपमधून शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेले भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे या मतदारसंघामध्ये पवार साहेबांच्या पक्षाकडून उभे राहणार आहेत. मित्रांनो सुधाकर भालेराव हे एक मोठं प्रस्थ आहे राजकारणामध्ये, त्यांचं अनुभव आहे त्यांना आणि एक अत्यंत चांगल्या प्रकारचं नेतृत्व आहे सुधाकर भालेराव आणि ते पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांना पवार साहेबाची ताकद मिळाली तर येणाऱ्या विधानसभेमध्ये काय घडू शकतं हे आपल्याला सांगण्याची वेगळी गरज नाही. म्हणून उदगीर मधून सुधाकर भालेराव यांना संधी देण्याचं पवार साहेबांच्या पक्षाने ठरवलेलं आहे. यानंतरचा मतदारसंघ आहे मित्रांनो वाई. साताऱ्यामधील वाईमध्ये लोकसभेला झालेल्या शशिकांत शिंदे यांना वाईमधून मोठं मताधिक्य होतं. मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचं मताधिक्य होतं. या वाईचे विद्यमान आमदार मकरंद आबा पाटील हे अजितदादांचे अत्यंत जवळ आहेत. पवार साहेबांच्या देखील ते अत्यंत जवळचे आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यांचे, परंतु ते अजितदादाच्या गटामध्ये आहेत सध्या तरी. पुढचं भविष्यातलं काय सांगू शकत नाही मित्रांनो आपण, काय घडेल काय नाही, कारण राजकारणामध्ये योग्य वेळ आणि येणाऱ्या भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा लागतात. त्याच्यामुळे वाईमध्ये मित्रांनो वाईमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं वर्चस्व पवार साहेबांचं आहे किंवा पवार साहेबांना मानणारा वर्ग त्या ठिकाणी पूर्ण सातारा जिल्ह्यामध्येच आहे. मग वाईमधून डॉक्टर नितीन सावंत
हे आपल्याला तयारी करताना दिसून येत आहे। त्यांच्या सोबतच अरुणादेवी पिसाळ या देखील तयारी करताना दिसत आहेत। त्यांचे पती शशिकांत मिसाळ हे देखील एक चांगले भाजपचे आहेत ते, परंतु शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये ते आता ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत। म्हणून वाईमध्ये देखील पवार साहेब आपली शक्ती पणाला लावून त्या ठिकाणी आपला एक नवीन उमेदवार देऊन नवीन नेतृत्व कसं प्रस्थापित होईल हे देखील पवार साहेब याची काळजी घेणार आहेत मित्रांनो। यानंतर इस्लामपूर मधून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, इस्लामपूर हा त्यांचा खूप वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे, एक हाती वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे जयंत पाटील साहेबांचा। संपूर्ण महाराष्ट्रात इस्लामपूर म्हणजेच जयंत पाटील आणि जयंत पाटील म्हणजेच इस्लामपूर अशी एक ओळख झालेली आहे मित्रांनो। त्यामध्ये काही वावगं नाही, कारण त्यांचं काम देखील चांगलं आहे मित्रांनो। जयंत पाटील साहेबांचं अर्थसंकल्प त्यांनी खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये मांडलेले होते, अर्थमंत्री होते, विविध खात्याचे मंत्री होते आणि पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू असे जयंत पाटील आपल्याला इस्लामपूर मधून लढताना दिसून येणार आहेत मित्रांनो। कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटील हे निवडणूक लढणार आहेत। कळवा मुंब्रा जितेंद्र आव्हाड, एक पुरोगामी नेता, शिव फुले शाहू आंबेडकर यांना मानणारा जितेंद्र आव्हाड साहेब हे एक नेतृत्व पवार साहेबांवरती विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या पक्षामध्ये त्यांचं आवाज बुलंद करण्याचं काम जितेंद्र आव्हाड साहेब करत आहेत। म्हणून कळवा मुंब्रा मधून आपल्याला जितेंद्र आव्हाड साहेब लढताना दिसून येणार आहेत। यानंतरचा मतदारसंघ आहे मित्रांनो घनसावंगी, जालना जिल्ह्यातील घनसावंगी हे मित्रांनो राजेश टोपे त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत। आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये राजेश टोपे साहेब हे आरोग्य मंत्री होते आणि त्यांच्या आरोग्य मंत्र्याच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम मित्रांनो केलं होतं। आणि आरोग्य मंत्री कसा असावा याचं एक जिवंत उदाहरण राजेश टोपे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलं होतं। अतिशय हुशार, अतिशय संयमी आणि पवार साहेबांवरती प्रेम असणारे राजेश टोपे साहेब घनसावंगी मधून आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये लढताना दिसून येणार आहेत मित्रांनो। त्यानंतरचा मतदारसंघ आहे राहुरी प्राजक्त तनपुरे हे राहुरी मधून आपल्याला पुन्हा एकदा लढताना दिसून येणार आहेत मित्रांनो। यानंतरचा मतदारसंघ आहे विक्रमगड, आमदार सुनील भुसारा हे पुन्हा एकदा विक्रमगड मधूनच आमदारकी पवार साहेबांच्या पक्षातर्फे आपल्याला लढवताना दिसून येणार आहेत। यानंतरचा मतदारसंघ आहे शिराळा, मानसिंगराव नाईक, जयंत पाटील साहेबांचं वर्चस्व असणारा मतदारसंघ किंवा त्यांना मानणारा, आणि मानसिंग नाईक हे सुद्धा जयंत पाटील साहेबांना मानणारे एक आमदार आहेत, म्हणून पुन्हा त्यांनाच पक्षातर्फे संधी मिळणार आहे मित्रांनो। यानंतरचा पुढचा मतदारसंघ आणि अतिशय महत्वाचा मतदारसंघ म्हणजे परळी मित्रांनो। लोकसभेला परळीमध्ये काय झालं आपल्या सर्वांना माहित आहे। बीडच्या लोकसभेमध्ये काय झालं आपल्या सर्व महाराष्ट्राला माहित आहे आणि त्याच निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी पवार साहेब परळीमध्ये आपला उमेदवार देणार आहेत। बबन गीते यांच्या रूपाने पवार साहेब धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार आहेत। पवार साहेबांची जी मागच्या 2-3 प्रतिक्रिया आल्या त्या अतिशय तिखट होत्या धनंजय मुंडे यांच्या संदर्भात, म्हणून कुठेतरी धनंजय मुंडे यांना पराभूत करण्यासाठी बबन गीते यांच्या रूपाने पवार साहेबांनी आपला एक नवीन युवा चेहरा परळीमध्ये उतरवलेला आहे मित्रांनो। यानंतरचा मतदारसंघ आहे हडपसर मध्ये विद्यमान आमदार आहेत चेतन तुपे। नुकत्याच हडपसर मध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये चेतन तुपे हे आपल्याला पवार साहेबांच्या व्यासपीठावरती दिसून आले होते, परंतु त्या ठिकाणी देखील पवार साहेबांनी आपला एक नवीन चेहरा प्रशांत जगताप, पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं आहे। आणि त्या ठिकाणी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नुकताच मनसेमधून त्यांनी प्रवेश केलेले वसंत मोरे हे देखील प्रशांत जगतापांच्या जोडीला असणार आहेत मित्रांनो। म्हणून
हडपसरचा मतदारसंघातली लढत अत्यंत रंजक अशा प्रकारची होणार आहे। प्रशांत जगताप यांचं काम पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं आहे। पुणे शहरामध्ये प्रशांत जगताप हे जनसामान्याकरता आपल्याला वेळोवेळी काम करताना, मदत करताना दिसून येतात आणि त्यांनाच हडपसर मधून तिकीट देण्याचं पवार साहेबांनी ठरवलेलं आहे। या नंतरचा मतदारसंघ आहे आष्टी, बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघामध्ये आता सध्या बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार आहेत। मित्रांनो, बाळासाहेब आजबे हे सध्या अजित पवार साहेबांच्या गटासोबत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्याचं पवार साहेबांनी कुठेतरी ठरवलेलं आहे। मित्रांनो, मेहबूब शेख एक चांगला युवा चेहरा आहे। लोकसभेमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला होता। अतिशय आक्रमक अशी भाषणं मेहबूब शेख यांनी केली होती, म्हणूनच त्यांना आष्टी या मतदारसंघातून उतरवण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतलेला आहे। यानंतरचा आणि शेवटचा मतदारसंघ आहे मित्रांनो भूम परांडा वाशी या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत हे विद्यमान आमदार आहेत तिथले, आणि पवार साहेबांच्या पक्षातर्फे पवार साहेबांनी ज्यांना तयारी करण्यासाठी सांगितलेले आहे असे राहुल भैया मोटे हे 2014 साली आमदार होते मित्रांनो, आणि पवार फॅमिली सोबत त्यांचं एक जिव्हाळ्याचं एक नातं आहे, त्यांचं जवळचं नातं आहे, आणि म्हणून त्यांनी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भूम परांडा वाशी या मतदारसंघातून राहुल भैया मोटे यांनी आदरणीय ओमराजे निंबाळकर यांना मोठं मताधिक्य दिलेलं आहे मित्रांनो। आणि जी शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे, तानाजीराव सावंत हे सध्या एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षासोबत आहेत, म्हणजे कुठेतरी शिवसैनिकांमध्ये जे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजगी तानाजी सावंत यांच्या विरोधात दिसून येत आहे। याचाच फायदा राहुल भैया मोटे यांना होणार आहे मित्रांनो, आणि पवार साहेबांनी देखील त्यांना बळ दिलेलं आहे। पवार साहेब हे व्यक्तिगत लक्ष घालून आहेत या मतदारसंघाकडे, आणि शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे देखील राहुल भैयांच्या संगतीला आहेत। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला राहुल भैया मोटे हे जर विजयी झाले तर आश्चर्य वाटून घेण्याचे काहीही कारण नसणार आहे। तर मित्रांनो, हा होता मतदारसंघ निहाय आढावा आपला। शरद पवार साहेबांनी ज्या ठिकाणी नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा विचार केलेला आहे त्या ठिकाणी आपण प्रत्येक मतदारसंघ निहाय आढावा या व्हिडिओमध्ये घेतला। व्हिडिओ कसा वाटला याविषयी सांगायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आम्हाला। तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका मित्रांनो, कारण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पुन्हा भेटू, नमस्कार, धन्यवाद।